तुम्ही डोरेमॉन मला म्हणत असाल तर मला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे। तुम्ही मात्र बावळट नोबिता आहात हे मी काल दंगेकरांना सांगितलं होतं। नोबिता नावाचं कॅरेक्टर त्या सिरीजमध्ये आहे, ते अतिशय बावळटपणा करण्याचं काम करत असतं आणि अशा पद्धतीचा बावळटपणा काल रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। मी कोण आहे हे जर का रवींद्र धंगेकरांना माहिती असेल तर त्यांनी एकनाथजी शिंदे यांना विचारावं, एकनाथजी शिंदे त्याचं निश्चितपणे उत्तर देतील। महाभारतामध्ये ज्या पद्धतीनं कौरवाची अवस्था झाली तशाच पद्धतीनं अपशकुनी मामा असलेल्या संजय राऊत यांची देखील अवस्था होईल। तुम्ही हिंदूंच्या कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप संजय राऊत करत आहेत। तुम्ही इस्तेमांचं स्वागत करतायत आणि कुंभमेळ्याला विरोध करतायत। तिथल्या शेतकऱ्यांचा कुठेही याला विरोध नाही, शेतकऱ्यांच्या सोबत हे सरकार आहे। तुम्ही फक्त राजकीय भांडवल करण्यासाठी आणि हिंदूंच्या सणाला विरोध करण्यासाठी कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप करतायत। राहुल गांधींच्या सांगण्यावरनं, काँग्रेसच्या सांगण्यावरनं तुम्ही हिंदूंच्या कुंभमेळ्याला विरोध करतायत। माझं बच्चू कडू यांना या निमित्ताने एक आव्हान आहे की आपण शेतकऱ्यांच्या नावावर अशा पद्धतीनं आंदोलन करण्याच्या ऐवजी काँग्रेसला प्रश्न विचारले पाहिजे। भारतीय जनता पार्टी कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहे। भारतीय जनता पार्टी कायम शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्य कारभार करण्याचं काम करते। शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना असेल, शेतकऱ्यांना वीज बिल मोफत देण्याचं काम असेल, अशा पद्धतीच्या शेतकरी हिताच्या अनेक योजना भारतीय जनता पार्टीने केल्या। माझं बच्चू भाऊंना आव्हान आहे, त्यांनी देवाभाऊंवर विश्वास ठेवावा। शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।